तर आज रविवार आहे आणि उद्या शनिवार आहे। समर्थच्या कानातून थोडंसं उष्णतेमुळे रक्त येत होतं, म्हणून आम्ही दवाखान्यात त्याला दाखवलं आणि तो म्हणाला की चला जाऊया पळसनाथाच्या मंदिराला। तर आम्ही निघालोय पळसनाथाचं मंदिर बघण्यासाठी, कारण ते खूप वर्षानंतर पाण्याच्या वरती आलेले, साधारण 2003 2017, आणि त्यानंतर गेल्या वर्षीपासून ते कंटिन्युअसली पाण्याच्या वर येते। याचा अर्थ पाण्याचा जो साठा आहे उजनी धरणातील तो कमी कमी होत चाललेला आहे आणि म्हणून ते मंदिर वर आलेलं आहे। चाललोय, व्लॉग शेवटपर्यंत बघा, आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चॅनलला। तर हा सगळा लोणीदेवकरचा परिसर आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर अवघ्या 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती पळसदेव हे गाव आहे। पळसनाथाच्या या मंदिरावरून या गावाला पळसदेव असं नाव मिळालेलं आहे। खरं तर खूप जुनं असं मंदिर आहे। उजनी धरणाच्या जलाशयाच्या या सगळ्या भागामध्ये हा मंदिराचा परिसर व्यापलेला आहे। मंदिर पाण्यामध्येच असतं बरेच वर्ष, परंतु जेव्हा जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होत जातं तेव्हा हे मंदिर पाण्याच्या बाहेर येतं। सन 2003 2017 आणि गेल्या वर्षीपासून दरवर्षी हे मंदिर पाण्याच्या बाहेर येताना आपल्याला दिसतंय। हा जो रोड आहे हा पुणे सोलापूर हायवे आहे। इंदापूरमधून आपल्याला रिटर्न पुणे साईडला जावं लागतं, तेव्हा आपल्याला इंदापूरपासून साधारण 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरती हे पळसनाथाचं जे मंदिर आहे ते पाहायला मिळतं। या ठिकाणी आम्ही आता पळसदेवमध्ये शिरत आहोत। तुम्ही जर पुणे सोलापूर हायवेवरून आलात तर तुम्हाला खालच्या अंडरग्राऊंड रस्त्यावरून पळसदेवमध्ये एंट्री घेता येईल। जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर तो रस्ता डायरेक्ट पळसदेवमध्ये थांबतो आणि पळसदेवमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला सरळ रोड सोडायचा नाही जोपर्यंत नदीचा सगळा परिसर तुम्हाला दिसायला लागत नाही तोपर्यंत। तर उजनी जलाशयातील पाणी सध्या मायनसमध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे उजनीच्या पोटातील ऐतिहासिक ही शिल्प आपल्याला दिसायला लागलेली आहेत। हेमाडपंथी मंदिराचा काळ या जरी निश्चित नसला तरी या मंदिराचं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये पलाश तीर्थ असं आढळून येतं। या हेमाडपंथी पळसनाथाचं मंदिराचं संपूर्ण कोरीव काम दगडानं केलेलं आहे। शिखराची सप्तभूमी पद्धतीची बांधणी आहे, आपण गेल्यानंतर बघणार आहोत। तुम्हीही तुमच्या गावातील काही ऐतिहासिक साठे असतील तर व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणावेत, हीच या व्हिडिओच्या माध्यमातून माझी स्वतःची संकल्पना आहे। हा सगळा जो डायरेक्ट रोड आहे तो नदीच्या पात्रापर्यंत जातो। आता नदीचं पात्र म्हणजे पाणी खूप आटल्यामुळं आपल्याला स्पष्ट दिसायला लागलेलं असतं आणि त्यामुळे उन्हाळ्यात जर तुम्ही निघत असाल तुमच्या घरातून तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही मोबाईल्स नंबर देते, जे तिथं बोट चालवणाऱ्याच आपल्या मित्रमंडळींचे आहेत। तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता। साधारण 4, 5, 6 हा जो वेळ आहे तो तिथले फ्लेमिंगो पक्षी आणि तिथला सगळा नयनरम्य परिसर जो आहे तो डोळ्यामध्ये साठवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। जाताना पाण्याच्या भरपूर बाटल्या घेऊन चला, कारण तुम्हाला मंदिराच्या परिसरात गेल्यानंतर जवळपास 1 किलोमीटरपर्यंत एकही दुकान मिळणार नाही आहे आणि त्यामुळं जर तहान लागली तर मात्र तुम्हाला येईपर्यंत थांबावं लागणार आहे। ही मी माझ्या अनुभवातून आलेली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते। बरीचशी मंदिरंसुद्धा आपल्याला पळसदेवमध्ये दिसतात। माझं 11वी 12वी इथं झालेलं आहे, त्यामुळे मला या गावाचं बरंचसं माहिती आहे की मी जेव्हा जायचे तेव्हा सकाळी 6-7 वाजतासुद्धा या गावातील सगळ्या दारांसमोर रांगोळ्या पडलेल्या असायच्या। तर ही खूप छान गोष्ट आहे, ग्रामीण संस्कृती जपली जाते यामधून। हा जो परिसर आहे तुम्ही इथून बघू शकता की आपल्याला नदी दिसायला लागलेली आहे। आम्ही इथेच थांबून एका दादाला विचारलं की बाबा सरळच जायचं आहे का, कारण नदी पात्र आहे, कधीही आडवळणी रस्ते येऊ शकतात। तर आम्ही निघालेलो आहोत, आत्ता पोहोचतच आहोत पळसनाथाच्या भव्य दिव्य अशा नदीच्या पात्रातील मंदिराकडं। तर पळसनाथाचं हे जे मंदिर आहे याच्या शिखरासाठी पक्क्या विटा, चुना इत्यादींचा वापर करून हे मंदिर बांधलेलं आहे, परंतु हेमाडपंथी म्हणजे अर्थातच एका दगडामध्ये केलेलं कोरीव बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मंदिरासमोर भव्य असा सभामंडप गाभारा आहे, उंच शिखर आहे, लांब लांब शिळा आहेत, विविध मदनिका आहेत, अलास कन्या, सुरसुंदरी, जलामोहिनी, नागकन्याची मूर्ती, अशा वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। चौकोनी खांब, वर्तुळाकृती पात्र, त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवाबेल अशा शाखा सुस्थितीत आपल्याला दिसून येतात। तर हा सगळा परिसर आहे, इथपर्यंत भीमा नदी आहे, उजनी धरण इथपर्यंत भरलेलं असतं, पण आता सगळा उन्हाळा कडक असल्यामुळं तो सगळा परिसर उघडा झालेला आहे। बोटीसाठीचे पैसे आहेत येण्या जाण्यासाठी एका माणसाला 100 रुपये, तुम्हाला जास्त वाटत असतील, परंतु हा जो सगळा गाळाचा परिसर होता हा स्वच्छ करून या सगळ्या बोटी ज्यांच्या आहेत त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन पैसे गोळा करून हे सगळं केलेलं आहे आणि आपल्याला ते मंदिरापर्यंत पोहोचवतात। गडबड करत नाहीत, तुम्हाला जोपर्यंत मंदिर बघायचे तोपर्यंत ते
थांबत असतात तिथं आणि ते सगळे त्यांच्या एवढ्या उन्हाचे आणि कष्टाचे पैसे आहेत. त्यामुळे इथं जर तुम्हाला 100 रुपये द्यावे लागले येण्या जाण्यासाठी तर खंत वाटून घेऊ नका, कारण या बोटीतून तुमचा सुकर असा प्रवास होणार आहे. माझ्या पायापाशी हा मासा बोटीमध्ये टाकलेला होता. मांगूर हा प्रकारचा हा मासा आहे. इथं मी घाबरलेले, पाय वर ठेवून बसलेले निवांत. आणि आपण आता 1-2च मिनिटामध्ये, खूप जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटामध्ये आपण पलीकडे पोहोचतो मंदिरापाशी. पाणी आटल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, पण गाळ खूप आहे त्यामुळे तुम्ही बोटीने गेलात तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पोहोचवतात. इतकी छान सोय आहे त्या बोटीवाल्यांची की तुम्हाला तिथं ते गेल्यानंतर सुद्धा अतिशय घरातल्या वातावरणासारखी वातावरण निर्मिती करून देतात. त्यामुळे असं वाटतं की हे दादा बाहेरचे नाही आहेत, आपल्याच घरातलेत. त्यामुळे इथे पैसे घालवायचे असतील तरच तुम्ही या, कारण तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यांच्या कष्टाचे पैसे आपण त्यांना देत असतो. तर ह्या मंदिराचा आपण या ठिकाणी चाललेलो आहोत. पाठीमागच्या बाजूने आपण जातोय मंदिराच्या. खरं तर मंदिर दिसायला लागलेलं आहे. मंदिराचा सुंदर कळस दिसतोय. अतिप्राचीन हेमाडपंथी पळसनाथाचं मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खालवल्यानं उघडं पडलेलं आहे. पुणे सोलापूर महामार्गापासून इंदापूरपासून सुमारे 15 किलोमीटर भीमा नदीच्या पात्रात 1975 साली या मंदिराला जलसमाधी मिळालेली होती, कारण 1969 साली उजनीचं बांधकाम सुरू झालं आणि 1980ला ते पूर्ण झालं. पण पूर्ण व्हायच्या अगोदर 1975लाच हे मंदिर पाण्यामध्ये गेलेलं होतं आणि हे मंदिर गेली 44 वर्षाहून अधिक काळ पाण्याच्या लाटांशी झुंज देत आहे. सध्या काही प्रमाणात त्याची पडझड झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही या मंदिरावरती अजिबात सुद्धा शेवाळाचा प्रकार चढलेला नाही आहे. तर या मंदिरामध्ये शिल्पामूर्त्यांमध्ये प्रामुख्यानं दशावतार, शंकर पार्वती, 3 विरगळी, यातील एक विरगळ आय कॉलेजमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते. तसेच रामायण महाभारतातील इंद्रदरबारी असणाऱ्या देवी देवकांच्या शिल्पकला यामध्ये दिसतात. त्या काळी केलेली अफलातून अशी अप्रतिम कोरीव कामं करून त्याची केलेली जडणघडण खरंच आजसुद्धा वाखाणण्याजोगी आहे. उजनी जलाशयातील पाणी सध्या मायनसमध्ये आहे, त्यामुळे हे मंदिर आपल्याला सुंदर बघायला मिळतं. या हेमाडपंथी पळसनाथ मंदिराची रचना पूर्णपणे फक्त आणि फक्त 27 दगडी नक्षदार खांबांपासून तयार केलेली आहे आणि या मंदिराचा सभोवताली भव्य दगडी तटबंदींची ही आता सध्या मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. पण आपण जिथून एंट्री केली तिथे आपल्याला हे पडझड झालेले दगड आणि त्याचं अस्तित्व पाहायला मिळतं. आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. गाभाऱ्याच्या बाहेरूनच मी हा व्हिडिओ काढते. आतमध्ये जायला खरं तर आपल्याला जमणारच नाही, कारण बराचसा गाळ इथं साचलेला आहे अजूनही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथं जे शिवलिंग होतं त्याची पुनर्स्थापना ग्रामस्थांनी जेव्हा पाण्याची पातळी वाढली तेव्हा सन 1980च्या दरम्यान इथून ते मंदिरातील मूर्ती वगैरे घेऊन पुन्हा एकदा नवीन स्थापना पळसदेवमध्ये नवीन मंदिरामध्ये करण्यात आली. पण शिल्पकलेला तोड नाही हे आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळेल. खरं तर सगळा सभामंडप 6 फुटापर्यंत यामध्ये पाणी असतं दरवेळेला. यावर्षी मात्र हे बरंचसं रिकामं झालेलं आहे म्हणून आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते. कलाकुसर तुम्ही बघू शकता. मंदिराच्या प्रत्येक खांबावरती विशिष्ट पद्धतीची कलाकुसर आहे आणि अतिशय सुंदर अशी कलाकुसर. या ठिकाणी मारुतीचं सुद्धा आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालोय. खरं तर या ठिकाणी नंदीची मूर्ती असावी आहे असं म्हणायला काही हरकत नाही, पण ती आता अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पळसनाथाच्या शेजारीच अजून एक मंदिर आहे आणि ते मंदिर बळीराजाचं किंवा सरडेश्वराचं आहे अशी माहिती आपल्याला मिळते. हे जे बाजूला मंदिर दिसतंय ते, या मंदिरात एक शिलालेख आहे. अभ्यासकांच्या मते त्या दोन्ही मंदिराचं बांधकाम चालुक्य काळातील म्हणजे जवळपास 1000 वर्षांपूर्वीचं असावं. पळसनाथाचा सभामंडप अतिशय सुंदर आणि कोरीव आहे. छपराला सुंदर अशी नक्षीकामं आहेत. मंदिराचे खांबसुद्धा अतिसुंदर आणि कोरीव आहेत. त्याची लक्षवेधक कलाकुसर बघण्यासारखी आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूला सुद्धा छान असं कोरीव काम आहे. त्यात अनेक मूर्ती, हत्ती, कमळ कोरलेली आढळतात. मंदिराच्या समोर या सगळ्या विरगळी आणि सतीशिळा किंवा सतीचे दगड आहेत. ते आत्तापर्यंत पाण्यात होते. या विरगळी तत्कालीन वीरांची शौर्यगाथा म्हणून कोरलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, पळसनाथाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक चढावरती पाण्याच्या पलीकडं अजून एक मंदिर आहे. त्या मंदिराची प्रचंड पडझड झालेली आहे आणि त्या मंदिराची खासियत म्हणजे त्या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर 4ही बाजूंनी रामायणातील प्रसंगाचे भरपूर शिल्प कोरलेले आहेत. परंतु त्या मंदिराची इतकी दुरवस्था झाली
झालेली आहे की ते कोरीव शिल्प मूर्ती इकडे तिकडे पडलेल्या आहेत। या मंदिराच्या खाली धरणपात्रात आणखी 2 मंदिरं आहेत असं स्थानिकांनी सांगितलेलं आहे, पण ती मंदिरं पूर्णपणे अजूनही पाण्यात आहेत। एकंदरीत 1000 वर्ष जुनं असलेलं हे पळसनाथ मंदिर आजही तत्कालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे। उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी पूर्ण खाली जाते, आता सुद्धा गेलेली आहे आणि तुम्हाला व्यवस्थित मंदिर बघायला मिळते। हा आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा जर प्लॅन करत असाल प्राचीन ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचा तर इथे नक्की जावा, कारण इथं आपला जिवंत इतिहास आपल्याला पाहायला मिळतो। हे जे विटांचं बांधकाम आहे, मला असं वाटतं की हे नंतर केलेलं असावं, परंतु खाली जे ठेवलेले मोठे मोठे एकसंगी दगड आहेत ते मात्र पूर्वीच्या काळापासून आहेत आणि वर शेवाळ लागले, पण खालच्या दगडांना अजिबात सुद्धा शेवाळ हा प्रकार नाहीये। इथं मला 2 वेगवेगळे दगड दिसले, एक गोल आहे आणि याच बाजूला पुढे गेल्यानंतर षटकोनी आकाराचा एक दगड आपल्याला पाहायला मिळतोय। त्या काळात कोणतीही यंत्र नसताना इतकी सुंदर अशा पद्धतीचं कलाकाम आणि अर्थातच कलाकारी त्यांनी सुंदर केलेली आहे। इथे या दादांनी ऊसाचा गाडा लावलाय। हे मराठी उद्योजकांनी शिकलं पाहिजे की जिथं संधी मिळेल तिथं जाऊन आपण परिस्थितीवरती न रडता परिस्थिती सोबत लढून आपण आपला व्यवसाय चालू केला पाहिजे। अगदी उन्हाळा आहे कडक आणि कोणीही मंदिरात आलं, 1 तासभर फिरलं की त्याला तहान लागणार आहे, त्याला थंड काहीतरी प्यावंसं वाटणार आहे आणि म्हणून त्यांनी ही सुंदर अशा पद्धतीचा इथं ते ऊसाचा रस बनवून आपल्या सगळ्या पर्यटकांना देत आहेत। पर्यटकांची गर्दी आता वाढायला लागली आहे। 2017 साली जेव्हा हे पहिल्यांदा मंदिर उघडलं होतं तेव्हा मी इथं फोटो काढला होता याच झाडापाशी बसून। आता समर्थ तिथे व्हिडिओ काढतोय। हा रस तयार आहे आणि ते म्हटले की तुम्हीच पहिले कस्टमर आहात आणि आम्ही हा ऊसाचा रस घेतला, खूप छान होता। मेन पॉईंट असा आहे की जेव्हा आपण वाळवंटात जातो तेव्हा आपल्याला पाण्याची जितकी गरज असते, तसंच आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो जिथं चढ आहे, उतार आहे, फिरतोय, उन्हातानाच्या झळा लागतात, तेव्हा मात्र आपल्याला थंड काहीतरी प्यावंसं वाटतं। आणि अर्थातच ह्या सूरज गाडेकर नाव आहे दादांचं, तुम्ही आलात तर नक्की हा ऊसाचा रस प्या। हे मगाशी मी म्हटलेलं मंदिर, याला बळीराजाचं मंदिर असं सुद्धा म्हणायचे, म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावरती सुद्धा, कष्टकऱ्यांच्या नावावरती सुद्धा मंदिरं होती पूर्वीच्या काळी। इथे एक शिलालेख आहे, मगाशीच मी उल्लेख केलेला आहे त्याचा, तर हे सुद्धा मंदिर खूप छान आहे। तुम्ही हम्पीला कधी गेलात तर तिकडची जी रचना आहे मंदिरांची, तर हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि आभाळ इथून मोकळं दिसतंय, किती स्वच्छ दिसतंय। खरं तर माणसानं असं स्वच्छ असावं। आणि या ठिकाणी मंदिराच्या सगळ्या खांबांवरती वेगवेगळ्या पद्धतीची कलाकृती आपल्याला पाहायला मिळते। बुरशी लागलेली आहे इथं थोडीशी। मला असं वाटतं की आपली ज्या स्थापत्यशास्त्र विभाग आहे, सगळा जो ऐतिहासिक विभाग आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टींना शिफ्ट करून किंवा यांचं काही जडणघडण करता येते का हे बघायला काही हरकत नाही। मी मगाशी म्हटलं की संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये या मंदिराचा उल्लेख आपल्याला सापडतोय आणि इतकं सुंदर मंदिर, ऐतिहासिक मंदिर, 1000 वर्षांपूर्वीचं मंदिर आपल्याच भूमीमध्ये आहे आणि ते आपण पाहायला का जायचं नाही, तर विचार करत असाल तर आजच निघा, उद्या निघा, पण नक्की जा आणि बघून या। हा ठेवा इथं ठेवण्यासाठी नाही आहे, तर आपल्या काळजामध्ये ठेवण्यासाठी आहे। हा मंदिराचा पाठीमागचा जो भाग आहे तो पाहायला आम्ही निघालो। इथं पायऱ्यांची सिस्टीमसुद्धा, मोठे मोठे दगड हे दगडांच्या खाली ठेवून त्याच्यावरती मोठे दगड टाकून त्याची अशा पद्धतीने पायऱ्यांसारखी रचना केलेली होती। आणि आता आम्ही निघालेलो भीमा नदी, जिथून आपल्याला उजनी धरणाचा जो पाण्याचा परिसर आहे तो पाहायला मिळतो। तिथं बऱ्याचशा रील्ससुद्धा आम्ही या ठिकाणी बनवल्या आणि हा सगळा परिसर तुम्हा सगळ्यांना दाखवावंसं वाटला म्हणून मी या ठिकाणी आले आणि आज व्हिडिओ बनवलेला आहे। तर हे पाणी आहे, जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका शक्यतो आत्ता, कारण इथं खूप गाळ आहे, तुम्ही रुतून बसाल, तुमचे चप्पल तुटतील। आणि मंदिर इथपर्यंत पसरलेलं होतं हे या ठिकाणी या दगडांच्या तुकड्यांवरून आपल्याला पाहायला मिळते। पक्ष्यांचा थवा नेमका टायमिंगला आला हे फक्त उजनी धरणाच्या परिसरात होऊ शकतं, हे मी या ठिकाणी नक्की सांगेल, कारण हा पक्ष्यांचा थवा जो आहे तो एनी टाईम इथं उडत असतो। असं नाही की सकाळी किंवा संध्याकाळीच तुम्हाला हे पाहायला मिळेल। हे दृश्य तुम्ही गेला, तुमच्या नशिबात असेल तर नक्की पाहायला मिळेल आणि माझं नशीब होतं म्हणून आम्हाला हा या ठिकाणी सुंदर असा पक्ष्यांचा थवा, हा देखावा या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। हे पाहायला मिळालं म्हणजे अर्थातच आपली आजची ही पळसनाथाची ट्रिप सक्सेस झाली। आम्ही चाललोय परतीच्या प्रवासाला, पुन्हा तीच बोट आलेली आहे आणि या ठिकाणी आम्हाला सगळे नगरे बंधू जे आहेत, जे या ठिकाणी हा बोटीचा व्यवसाय करतात, वेल एज्युकेटेड आहेत, खूप छान आहेत आणि ते आपल्याला गायडन्स पण करतात
करतात, सांगतातही बरीचशी माहिती. काही यंग मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती नाही, पण तुम्हाला इथं वयस्कर काकासुद्धा पाहायला मिळतील जे तुम्हाला बऱ्यापैकी त्यांच्या जुन्या आठवणी सांगतील. या ठिकाणी एक पक्षी त्या ड्रमवरती बसलेला आहे, त्याचा मी व्हिडिओ घेतलेला आहे, कारण आपल्याला सुद्धा असंच तरंगत कशाच्या तरी सहाय्यानं आपलं आयुष्य कडेला लावायचं असतं. आणि आम्ही सुद्धा आमचं आयुष्य या ठिकाणी कडेला आणतोय. पळसनाथाच्या मंदिराला पुन्हा एकदा मानाचा त्या कलाकुसरीला मुजरा करून आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. या ठिकाणी आमच्या तिघांसाठीच, म्हणजे तुम्ही कितीही लोके जावा, तुम्हाला रिटर्न यायचंय तर तुम्ही दोघे जरी असलात तरी ते परत एकदा तुम्हाला इथं आणून सोडतात. म्हणजे 100 रुपये वर्थ आहेत या ठिकाणी. कारण आपण असंच हॉटेलमध्ये गेलो तरी 100 रुपये देतोच, कोणाला टिप द्यायची असेल तर 50-100 रुपये. तर इथं त्यांच्या कष्टाला का नाही द्यायचे, उलट तुम्ही जास्त द्या. पलीकडच्या बाजूला ते रामाचं मंदिर आहे, तिथं रामायण कोरलेलं आहे. तुम्ही कधी गेलात तर नक्की भेट द्या. मी निघाली आहे माझ्या परतीच्या प्रवासाला. आणि व्लॉग आवडला असेल तर प्लीज फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुमचं भरभरून प्रेम या व्हिडिओला द्या, कारण मी या ठिकाणी इतिहासाचा एक क्षण, एक टप्पा, एक अनमोल अशी आठवण तुमच्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.